आज आम्ही गेलो होतो कपिलधारचा धबधबा बघायला, पण तिथं गेल्यावर कळलं धबधबा तर आहे पण पाणी सुट्टीवर गेले. कशी काय झाली आमची फजिती, चला पुढच्या 1 मिनिटाच्या आत तुम्हाला सांगते. प्रवासाच्या सुरुवातीलाच गुगल मॅपला धोका देऊन आम्ही घुसलो अन्विता हॉटेलमध्ये. कारण आम्ही दोघांनी घरून निघतानाच शपथ घेतली होती, आधी पोटोबा मग धबधबा. फिरायला कुठेही जा पण जेवणाच्या वेळेला कॉम्प्रोमाइज नाही म्हणजे नाही. ऑर्डर येईपर्यंत आज मी काय काय शॉपिंग करणार आहे याची ऑर्डर मी नवऱ्याला देत होते. हा दादा आम्हाला जेवायला वाढत होता, त्याला विचारलं पनीर चिलीचा रंग कस काय उडाला. तो म्हटला तुकाराम मुंडे साहेब घेऊन गेले फूड कलर. नड्याला यूज तर खाऊन झालं की मग आमचा मोर्चा पुन्हा कपिलधारकडे वळाला. सर गावाच्या चुगल्या करता करता कपिलधारची कमान दिसली की समजलं आपला स्टॉप आलाय. कंडक्टर कडून आपले सुट्टे पैसे घ्यावे, पण मी तर बिना तिकीट आले हे लक्षात आलं आणि इथं येऊन गाडीच्या ड्रायव्हरलाच खर्चात पडणार आहे. कसलीच वाट न बघता नीट धबधब्याकडे गेलो, पण तुम्हाला आधीच मी सांगितलं पाणी सुट्टीवर गेलं आहे. जसं भाजीत मिठाची कमी नवऱ्यानं काढावं तसं मी दिलेली टायटॅनिक पोज मध्ये नवऱ्यानं म्हटलं कावळे उडायला लागलेत असं करायला लागलीस. चल आता माझ्या पोटात कावळे वाढायला लागले. नवऱ्याची ऑर्डर आली. चहाच्या भात्यावर या दादाने 2 मकाच्या कणसाची बळी आमच्यासाठी दिली अन त्यावर ताव आम्ही मारला. पाऊस यायच्या आत घर गाठाव म्हटलं, पण रस्त्यात प्लॅन बदलला आणि चलता चलता पालीच्या ताळ्यावर माझ्या अंगात रील स्टार दिसला. मग त्यालाही 2-4 रीलचा नैवेद्य दाखवला आणि इतक्या वेळेत नवरा गुलून गुलून जुडिओ मध्ये नेला आणि थोडा अजून खिसा खाली केला. तेव्हा कुठे मनाला शांती मिळाली.